पार्ट 2. मागच्या पार्ट मध्ये शिकलो होतो आपण टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3 आणि टेस्ट ऑफ 5. आता आपण पार्ट 2 मध्ये शिकणार आहे टेस्ट ऑफ 4. पहिले शिकणार आपण टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 6 आणि टेस्ट ऑफ 8. बघा टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 6 आणि टेस्ट ऑफ 8 याचा उपयोग फक्त लवकर गणित सॉल्व्ह करण्यासाठी होतो. फक्त याचा उपयोग आपल्याला लवकर गणित सॉल्व्ह करण्यासाठी होतो. टेस्ट ऑफ 4 चारची कसोटी काय म्हणतो? चारची कसोटी म्हणजे द वन्स अँड टेन प्लेस डिवायडेड बाय 4 इज कॉल्ड टेस्ट ऑफ 4. द वन्स अँड टेन्स प्लेस डिवायडेड बाय 4 इज कॉल्ड टेस्ट ऑफ 4. म्हणजे ज्या संख्येच्या एकम आणि दम स्थानाच्या संख्येला 4 ने निश्चित भाग जात असेल त्या संख्येला चारची कसोटी असे म्हणतात. The number divided by the number ones and place divided by 4 is called test of 4. By example पाहू आपण 1 2 3. हा काय ones, हा काय tens, हा काय आपला ones, हा काय tens. ones आणि tens घेतलं आपण. आता घेतलं ना आपल्याला काय यायचंय ones tens होऊन यायचं. आता पुन्हा आपण टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3, टेस्ट ऑफ 5 मध्ये राईट हँड टू लेफ्ट हँड भरलं. आता इथे असं नियम चालणार नाही. आपल्याला इथून लेफ्ट हँड टू राईट हँड लागेल. आपल्याला कोणतीही मनाने एक संख्या घ्यायची. घेतली 7 घेतली. ही तशी संख्या घ्या की त्या संख्येच्या 4च्या बाबतीत संख्या आली पाहिजे. 4च्या बाबतीत संख्या आली पाहिजे. आपण घेतली 4 4 4 4. फरक या संख्येला भाग जातो का? नेमका काय मग 4 4 ones and tens संख्या घेतली 4 4 डिवाइड बाय 4. 4 1 चा 4, 4 1 चा 4, 4 1 चा 4. The answer is 11. The number the 744 divided by 4. Yes. म्हणून या संख्येला 4 ने निश्चित भाग जातो. 4 ने निश्चित भाग जातो. आपण एक एक्झाम्पल घेऊ. म्हणाली संख्या घेऊ. या संख्येला टेस्ट ऑफ 4 लागते का? मग बघितलं वन्स अँड टेन्स 35 डिवाइडेड बाय 4. 35 डिवाइडेड बाय 4 नो. भाग जातो का नाही? 35 डिवाइडेड बाय 4 नो. दिस नंबर नॉट डिवाइडेड बाय 4. म्हणून या संख्येला भाग जात 4 ने भाग जात नाही. या संख्येला आपण अशी संख्या घेतली ते 36 असतात. फॉर एक्झाम्पल ones and tens 35 आणि 36 असतात. तर या संख्येला 4 ने निश्चित भाग गेला असता. 4 1 चा 4, 4 9 चा 36, 4 9 चा 36. The number 836 divided by 4. Yes, the remainder is 0. is called test of 4. is called test of 4. या संख्येला निश्चित करणे भाग जातो. क्वेश्चन नंबर 7. टेस्ट ऑफ 6. टेस्ट ऑफ 6 म्हणजे 6ची कसोटी. टेस्ट ऑफ 6 म्हणजे 6ची कसोटी. सेकंड मध्ये क्वेश्चन बघू. नंबर डिवाइडेड बाय 2 as well as 3 is called test of 6. The number divided by 2 as well as 3 is called test of 6. ज्या संख्येला 2 ने व 3 ने निश्चित भागतो त्या संख्येला 6ची कसोटी असे म्हणतात. त्या संख्येला 6ची कसोटी म्हणतात. एक्झाम्पल पाहू. 3 सवय समजून घेऊ आपण थोडंसं पहिले. हा वन्स नियम काय? टेस्ट ऑफ 2 नियम काय? 1 प्लेस ऑफ 0 2 4 6 or 8 is called टेस्ट ऑफ 2. म्हणजे आपण घेतला 6. इथे घेतला 6. बघा इथे एखादी कोणती पण संख्या घ्या. इथे घेतला 4. घेतला 1 प्लेस ऑफ 6 टेस्ट ऑफ 2. यस. म्हणजे या दोन्ही याला भाग चालला. चला ओके समजणार होतं. म्हणजे या दोघांची किती दिली आता पहिले बेस घ्यायची आपल्याला. किती आहे? 4 + 6 = 10. 10 means 1 + 0 1. 1 + 0 1. 1 is टेस्ट ऑफ 3 चा नियम काय? The sum of addition is 3 6 or 9. 3 पुन्हा sum of addition is 3 6 or 9 is called test of 3. 1 is smaller than 3. Yes. किती लहान आहे तो? 1 - 3 - 1 2. किती लहान आहे तो? 2 ने. मग त्याला 2. त्याला 2. मग हे ऍडिशन करून बघा. पुन्हा 2 + 4 + 6 = 6 + 4 10. 10 + 2 12. 12 means 1 + 2 is equal to 3. Is equal to 3. The number divided by 3. Yes. Also test of 2 divided test of 2. Yes. The म्हणून काय करतो? The number divided by 2 as well as 3. या संख्येला 2 ने व 3 ने निश्चित भागतो त्या संख्येला 6ची कसोटी असे म्हणतात. पाहू एक एक्झाम्पल बहुत समजण्याने. 4 घेतलं. नियम काय? 1 प्लेस ऑफ 0 2 4 6 or 8 is called test of 2.
मग टेस्ट ऑफ 2 आपण 8 घेतला, इथे घेतला 8 घेतला, इथे दोन किती बॉक्स खाली आपले 3 बॉक्स आहे, 3 मधून 2 बॉक्स आपण कोणतेही भरू शकतो. इथे घेतला 4, इथे घेतला 1, इथे घेतला 4, इथे घेतला 1. तर 1 प्लेस ऑफ 8 टेस्ट ऑफ 2. यस, सम ऑफ ऍडिशन इज काय ऍडिशन झाली आपली 1 + 4 + 8 इज इक्वल टू 8 + 4 12, 12 + 1 1 3 13. 13 means 1 + 3 is equal to 4. 4. So 4 is greater than 3. 4 ही संख्या 3 पेक्षा मोठी आहे. 4 is greater than 3 and 4 is smaller than 6. किती लहान आहे ती? 2 लहान आहे. 4 + 2 6. मग इथे आन्सर इज 2. आन्सर इज 2. मग काय ते 2148 डिवाइडेड बाय सो 3 and so 2 means टेस्ट ऑफ 6 म्हणजे टेस्ट ऑफ 6. So 1 place of 8 means test of 2. The sum of addition is 6. The sum of addition is 6. Is called test of 3. When the number divided by 2 as well as 3 is called test of 6. म्हणून या संख्येला 6 ने निश्चित भाग जातो. 6 ने निश्चित भाग जातो. आता आपण थर्ड बघू टेस्ट ऑफ 8. टेस्ट ऑफ 8 म्हणजे 8 ची कसोटी. The ones, tens and 100 place divided by 8 is called test of 8. The ones, tens and 100 place divided by 8 is called test of 8. ज्या संख्येच्या एकम, दहम आणि शतम स्थानाला 8 ने निश्चित भागतो त्या संख्येला 8 ची कसोटी अशी म्हणतात. बघा 8 ची कसोटी एक्झाम्पल बघू आपण आता. याची आपण 3 अंकी पेक्षा 4 अंकी घेऊ. या ठिकाणी 3 डिजिट मध्ये आपण टाका शकतो ones, tens and 100. ones, tens and 100. आता बघायला सांगितलं तुम्हाला ह्या टेस्ट शिकताना राईट हँड टू लेफ्ट हँड न टाकता लेफ्ट हँड वे टाका. इथे कोणती पण संख्या ठेवू शकतो तुम्ही. आता अशी संख्या घ्या ज्या संख्येला 8 ने भाग जातो आपल्याला शोधता पाहिजे. इथे घेतला आपण 8 8 8 समाधानी घेतला. कोण घ्या शेवट संख्या 8 8 8 डिवाइड बाय 8. यस 8 1 8 8 1 1 8 1 8 8 1 8 0 111. The 5888 divided by 8. Yes, the number divided by 8. The number divided by 8. Second example, you. Ones, tens and 100. 1, tens and 100. इकडे आपण कोणती पण संख्या भरू शकतो. याची आपल्याला संबंध येत नाही. आता अशी संख्या घ्यायची ज्या संख्येला या ones, tens and 100 संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. 8 ने भाग गेला पाहिजे. म्हणून घ्या ही संख्या किती म्हणाली घेतली. या शेवटच्या 3 संख्येला 8 ने भाग जातो का? 728 डिवाइडेड बाय 8. 8 is greater than 7. इथला 0 चा आला दिला इथला 7 2. 8 9 चा 72. 8 9 चा 72. म्हणजे इथला 8 चा 8 1 चा 8 8 1 चा 8. The remainder is 0. The number 96,728 divided by 8. Yes. नंबर डिवाइडेड बाय यस 8. यस या संख्येने 8 ने निश्चित भाग जातो. 8 ने निश्चित भाग जातो. म्हणून टेस्ट ऑफ 3 मध्ये 1, 10 आणि 100 या संख्येला विचार करायचा. या संख्येला नक्की 8 ने निश्चित भाग जातो का? हो. तर रिमाइंडर जेव्हा चित्र येतो या संख्येने निश्चित 8 ने भाग जातो. निश्चित 8 ने भाग जातो. यानंतर बघा आपण टेस्ट ऑफ 9. बघा The sum of addition is 9 is called test of 9. ज्या संख्येचे बेरीज 9 येते त्या संख्येला 9 ची कसोटी असे म्हणतात. एक्झाम्पल समजून घ्या. 1 2 3 डिजिट आपण एक्झाम्पल समजून घेऊ. 3 डिजिट आपण एक्झाम्पल समजून घेऊ. एक संख्या घेतली कोणती पण 4 5. ओके 3 डिजिट संख्या 2 डिजिट आपण घ्यायची आपल्याला. याची ऍडिशन घ्यायची. 4 + 5 = 9. 9 9 काय सेम आहे. 9 9 9 0. 0 स्टार्टिंगला पण चालतो का? नाही चालत. 0 चालत नाही. मग काय करायचे ऑल्सो +9. 9 + 9 18. 18 means 1 + 8 is equal to 9. The answer is 9. Answer is 9. So answer is 954 divided by 9. Yes, the remainder is 0. It's called test of 9. Now second example को समजून 1 आपण 4 डिजिट घेतलाय. 4 पैकी कोणती 3 डिजिट आपण भरून घेऊ. 3 4 5 घेतली आपण संख्या म्हणाली घेतली. तुम्ही कोणती पण घेऊ शकता. 5 + 4 + 3 = 2. बघा 5 घेतला 4 घेतला 3 घेतला. म्हणजे आपण ऍडिशन केली. 5 + 4 + 3. 5 + 4 9.
9 plus 3 12. 12 means 1 plus 2 3. 1 plus 2 3. The test of 9 the sum of addition is 9. 9 काय 3 काय 9 पेक्षा लहान आहे. 9 काय मोठा आहे. 9 minus 3 गुणिले 6 गुणिले 6 is equal to 9. The answer is 6. The answer is 6. The answer is 6543 divided by 9. Yes. The remainder is 0. This called test of 9. This called test of 9. मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3 आणि टेस्ट ऑफ 5 हा पहिला पार्ट आहे. यानंतर पार्ट 2 मध्ये आपण टेस्ट ऑफ 4 घेतली, टेस्ट ऑफ 6 घेतली, टेस्ट ऑफ 8 घेतली आणि टेस्ट ऑफ 9 घेतली. हा पार्ट सेकंड आहे. पण शक्यतो फर्स्ट टाइम 2, 3 and 5 चा यूज करायचा. नियमाप्रमाणे पहिले टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3 आणि टेस्ट ऑफ 5 चा यूज करायचा. जेव्हा हे लागत नसेल तेव्हाच आपण टेस्ट ऑफ 7, टेस्ट ऑफ 11, टेस्ट ऑफ 13, टेस्ट ऑफ 17, टेस्ट ऑफ 19 चा यूज करू शकतो. ऑल्सो टेस्ट ऑफ 23 चा यूज करू शकतो. पण जेव्हा आपल्याला जेव्हा टेस्ट ऑफ 2, टेस्ट ऑफ 3 आणि टेस्ट ऑफ 5 हे परफेक्ट असेल तेव्हा टेस्ट ऑफ 4, टेस्ट ऑफ 6, टेस्ट ऑफ 8 आणि टेस्ट ऑफ 9 चा वापर करायचा. जेव्हा ह्या टेस्ट आपल्याला परफेक्ट येत असेल तेव्हा त्याचा यूज करायचा. तिथपर्यंत त्याचा यूज करू नका. हा जो पार्ट आहे 7 to 23, 7, 11, 13, 17, 19, 23 जे टेस्ट आहे आपण पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. पार्ट 3 मध्ये बघणार आहोत. पार्ट 1 मध्ये आपण ह्या बघितल्या, पार्ट 2 मध्ये हे बघतोय आणि पार्ट 3 मध्ये ह्या बघू. पण 1 and 3 ह्याच आपल्या नेहमीच्या महत्वाच्या आहे. जेव्हा 1 येईल तेव्हा हा 2 वापरायचा, पण वापरू नाही. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा.